सध्याची परिस्थिती बघता इतकी परिस्थिती बिकट आहे। जे डोनर आहेत, जे चांगले साई भक्त आहेत, जे पैशावाले आहेत, त्यांना पीआर ऑफिस मध्ये, या पूर्वीच्या पण घटना मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर सिक्युरिटी ऑफिसरच्या ऑफिसमध्ये, कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये या लोकांना घेऊन बसवण्यात येतं। ज्यावेळेस सेलिब्रिटी येतात त्यांच्यावर यांना फोटो काढण्यासाठी यांना तो वेळ त्या ठिकाणी घालवत असतात। पण ज्या सुविधा आहेत या सुविधापासून साईबाबा संस्थान, साई भक्त अद्याप वंचित आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे। तुम्ही हॉस्पिटलचा विषय घ्या, हॉस्पिटलमध्ये इन्सेंटिव्हच्या नावाखाली डॉक्टरांच्या मारामाऱ्या झाल्या। जर मारामारीपर्यंत इतकी वेळ येते तर प्रशासन काय झोपा काढतं का? मला तर असं कळलं, माझ्याकडे पुरावा पण आहे की काही पेशंट ज्या वेळेस त्या ठिकाणी जातात काही ऑपरेशनसाठी, काही उपचार घेण्यासाठी, त्या ठिकाणी जिथं इन्सेंटिव्ह मिळतो, कसा इन्सेंटिव्ह मिळेल त्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं। त्यांना असं सांगितलं जातं, एक्सरे घे, हे घे, ते घे, आपल्याला असं ऑपरेशन करावं लागेल। म्हणजे चाललंय काय आणि काय सगळं तुमचं लक्ष नाही याच्यावर। जर गोरगरिबाचं ते हॉस्पिटल आहे, बाबांच्या आशीर्वादाने सगळं चालतं, तुमचं जर लक्ष नाही तर तुम्ही राहता कशासाठी त्या खुर्चीवर? 100% मी तुम्हाला सांगितलं, हे फक्त सेलिब्रिटी आणि विमान प्रवास आणि बाहेर कसा सत्कार होईल, बाहेर कशी सुविधा मिळत, याच्यात हे सगळे लोक व्यस्त असल्यामुळं एक गरीब गरजू पेशंट त्या ठिकाणी गेला असता त्याच्याकडे 50,000 रुपये मागितल्याचा पुरावा माझ्याकडे आहे। जर ही गोष्ट बाहेर जर तुम्ही लीक केली तर ऑपरेशन करायची जबाबदारी आमची आहे। मग कसं ऑपरेशन करायचं आम्ही बघू, असा दम सुद्धा त्या डॉक्टरने दिला। कोणाच्या जीवावर आदम देतोय? आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत। साईबाबा संस्थांचं प्रशासन चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे। नामदार विखे पाटील साहेब आहेत, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब, त्यांचे आम्हाला आदेश आहे की साईबाबा संस्थांच्या बाबतीत, नगर परिषदेच्या बाबतीत असेल किंवा पोलीस स्टेशन असेल, सगळा कारभार एकदम सुरळीत चालला पाहिजे। पण ज्या पद्धतीनं हा जो कारभार चाललाय याच्यात बदनामी देशाची उरायली, याच्यात बदनामी राज्याची उरायली, याच्यात बदनामी नेत्यांची उरायली, याच्यात बदनामी साईबाबा संस्थांच्या भक्तांची उरायली। आणि ही बदनामी जर होत असेल तर ही बदनामी आम्ही सहन करणार नाही। प्रत्येक मुद्दा आम्ही घेणार, प्रत्येक मुद्दा त्याची शहानिशा केल्यानंतर तो 100% आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। भैया, खरं तर साईबाबा संस्थान हे भाविकांच्या देणगीवर चालत आहे। या देणगीचा सत्कर्मी उपयोग झाला पाहिजे, परंतु काय वाटतं, या देणगीचा उपयोग होतोय का? 100% ज्या पद्धतीने मी तुम्हाला हॉस्पिटलचा विषय सांगितला त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो, मंदिरात जे कर्मचारी त्यांचा पगार किती याचा तुम्ही मागून घ्या, किती पगार दर महिन्याला। हे लोक जर विमानाने बाहेर फिरायला जात असतील, समजा एअरपोर्टवर जाऊन सेल्फी काढता विमानासमोर, वे टू मुंबई, वे टू दिल्ली, ऑन द वे टू अमेरिका, चाललंय काय? तुमची कॅपॅसिटी काय? तुम्ही विमानाने फिरता काय? तुमचा पगार किती काय? कोणाच्या जीवावर चाललं? आज मंदिरात गेले 10 वर्ष झाले, काही काही लोकांच्या बदल्या झालेल्या नाही। इतकी मनमानी, 2 पुजाऱ्यांना मारलं त्या ठिकाणी, बेदाम मारलं। ही तक्रार मी स्वतः कार्यकारी अधिकाऱ्यांना केलेली। काय झालं? काहीच नाही। ज्या पुजाऱ्यांना मारलं त्यांना माझ्याकडे घेऊन या, त्यांनी मला तक्रार दिली तर मी सांगल, अहो ज्या पुजाऱ्यांना मारलं मला म्हणजे दुसऱ्याच्या मार्फत ही माहिती मिळेल। पुजारी इतके घाबरलेले तर त्यांची हिंमत होईना कंप्लेंट द्यायची। मग माझा विषय एकदम सरळ आहे, 10 वर्ष झाले ना, त्यांची बदली व्हायला पाहिजे। हे जे लाभाचे पद आहेत, पीआरओ असेल, मंदिर प्रमुख असेल, संरक्षण असेल, खरेदी असेल, डोनेशन काउंटर असतील, या लाभाच्या पदावर 1 वर्षाच्या पुढे माणूस राहता कामा नये। ज्या अर्थी त्याला 10-10 वर्ष झाली, याच्या अर्थी त्यांच्या अंगात किती माज आहे बघा तुम्ही। हा माज जर उतरायचा असेल आणि हा माज जर कमी करायचा असेल तर कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे। जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर तो निर्णय घ्यायला सुद्धा भाग पाडू, यात काही शंका नाही। प्रश्न एकदम सरळ आहे। हे जे काय बाहेर येत आहे सगळ्या गोष्टी या महिन्याभरात मला सगळ्या निदर्शनात आलेल्या आहेत आणि जसं जसे माहिती मिळते तस तसा विषय मी तुमच्या समोर मांडतोय। त्या संदर्भात मी प्रशासनाला पण भेटलेलो आहे। जर मंदिरात पुजाऱ्यांना मारहाण होत असेल आणि झाली असेल तर याच्यापेक्षा गंभीर गुन्हा कोणता असायला पाहिजे? आणि कशासाठी होती मारहाण? मी काय काळ बेळ करतो ना, ते बाहेर जाता कामा नये। आम्ही जे सांगू ते तुम्ही करायचं। ज्यांनी मारहाण केली त्याचं जर पद बघितलं ना
त्याची लायकी सुद्धा नाही. पुजाऱ्याचं पद त्याच्यापेक्षा वर आहे. मग एक खालचा कर्मचारी दमदाटी करतो, हा, एक पुजाऱ्यावर मारहाण करतो, ते मंदिर प्रशासन चालवतो. चाललंय काय? 100% बघ्याची भूमिका आहे. मला एक कळत नाही त्यांची बघ्याची भूमिका का आहे, त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. एवढी मोठी जबाबदारी आहे. साई भक्त, सगळं प्रशासन, करोडोचा कारभार. एका बाजूला तुम्हाला सांगतो दानपेटीत येणारा पैसा हा कसा वाढला पाहिजे, साई भक्तांना कशी सुविधा मिळाली पाहिजे, कशी सेवा मिळाली पाहिजे. मला तर असं कळतं, सकाळी ठराविक लोकांचा फोन येतो ते गाडीत बसताना. ते लोक त्यांना सांगतात की साहेब आज दिवसभरात काय करायचंय, त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करता. अशी परिस्थिती तयार झालेली. म्हणजे ते 10वी नापास फोन करणारे हे आयएस, हे त्यांचं ऐकता. तुम्ही आयएस आहात ना, स्वतःच काय आहे का नाही, स्वतःची बुद्धी वापरणार का नाही वापरणार. स्वतः कामकाज करत असताना 10वी नापास माणसं तुम्ही ऐकणार आहेत का. अनेक गोर गरीब कर्मचारी मला भेटले. 28 वर्ष झाले स्वच्छता विभागात काम करतोय आम्ही. 25 वर्ष झाले स्वच्छता विभागात काम करतोय. 29 वर्ष झाले स्वच्छता विभागात काम करतोय. अद्याप आमची बदली नाही. पण तुम्ही नीट लक्षात घ्या, वरिष्ठ अधिकारी बघा, दर टायमाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोट्या सोडायच्या आणि लाभाचे पद घ्यायचे. नीट विचार करा तुम्ही, नीट बघा तुम्ही. मंदिर प्रमुख कुठून कुठपर्यंत आलेला आहे, नीट नीट अभ्यास करा तुम्ही. बाकीचे लोक नाही संस्थांमध्ये, कॅपॅसिटीवाले लोक नाही का संस्थांमध्ये. अरे पद बघा, पद काही लोकांच्या लायके नाही, ते अशा पदावर बसवले आणि ज्यांचे शिक्षण झालेले आहे ते त्यांच्या खाली शिपाई. जर माहितीच्या अधिकारात तुम्ही हे सगळं मागवलं, तुम्हाला लक्षात येईल अरे याचं शिक्षण काय, हा तर खाली कर्मचारी म्हणून काम करतो आणि हा कोण आहे, याची लायकी नाही त्या ठिकाणी, याचा अभ्यास नाही. त्या ठिकाणी तो मार खुर्चीवर बसला इसेच हाव खाऊ राहिला. आणि तुम्हाला सांगतो, अगदी बाबांना म्हणून सांगतो, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. प्रशासन जर चालवायचं असेल, राज्य चालवायचं असेल, देश चालवायचा असेल, तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची गरज आहे. साईबाबा संस्थांमध्ये अनेक वर्षापासून हायकोर्टात जाय, सुप्रीम कोर्टात जाय, बॉडी येऊन नको देऊ. अरे कोणताही पक्ष असू द्या, त्या बॉडीत कुठलेही लोक येऊ द्या, आमचं काही म्हणणं नाही. आम्हालाच घ्या असं आमचं काही म्हणणं नाही. पण त्या ठिकाणी लोकनियुक्त बॉडी त्या ठिकाणी आली पाहिजे. शासनाने नेमलेली बॉडी त्या ठिकाणी आली पाहिजे. अरे निदान हात धरून बोट धरून त्या विश्वस्तांना म्हणता येतं, आम्हाला त्या अध्यक्षांना म्हणता येतं की याच्यावर अन्याय होत आहे, हे काम करा, ते करा. हा जो 5 महिना चाललाय ना, गेले अनेक वर्ष झाली जी संस्थांवर बॉडी नाही, किंवा 2-3 वर्षासाठी बॉडी येते, परत 5 वर्षासाठी येत नाही, परत एखाद्या वर्षासाठी येते, परत त्याच्यावर स्टे येतो. हे जे काय चाललं, हे जे आरोप करायची वेळ आली, याला फक्त कारणीभूत आहे, मी शासनाला दोष देतो तर ते बॉडी या ठिकाणी नेमत नाही. साईबाबा संस्थांचे जे कर्मचारी आहेत यांना आज लाखो रुपयात पगार दिला जातो. हा सगळा साईबाबा संस्थांचा पैसा वाया जातो. 100% वाया जातोय. कसं असतं, घरातला जो प्रमुख असतो त्याची जबाबदारी असते आपलं घर कसं सुरळीत चालतं की नाही बघायचं. तसं कार्यकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, चेअरमनची जबाबदारी आहे की हे सगळं प्रशासन संस्थान कसं सुरळीत चाललं. यांनी डोळ्याला तुम्हाला सांगतो भात बांधून ठेवला, यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून ठेवली, यांच्या डोळ्यासमोर सगळं चालतं, पण यांना वेळ नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, अनेक अधिकारी या ठिकाणी होऊन गेले. जो साईबाबा संस्थांच्या त्या ठिकाणी अधिकारी म्हणून कामाला येतो, मंदिर प्रमुख म्हणून येतो, पीआरओ म्हणून पीआरओचा प्रमुख म्हणून येतो, स्वच्छता प्रमुख म्हणून येतो, किंवा इथं कार्यकारी अधिकारी म्हणून येतो, किंवा तुम्हाला मी सांगतो सिक्युरिटी ऑफिसर म्हणून येतो, यांची कोणाचीच इच्छा होत नाही इथून बदलून जायची. प्रत्येक जण म्हणतो 6 महिने वाढून द्या, प्रत्येक जण म्हणतो की मला 1 वर्ष आणखी वाढ द्या. अरे अडचण नाही तुम्हाला वाढ द्यायला, काम तर करा. लाभ घ्यायचा फक्त लाभ. माझे खिसे कसे भरतील, मला कशी सेवा मिळेल, हे फक्त लाभासाठी चाललंय. म्हणून त्या ठिकाणी विश्वस्त बॉडी येणं तेवढं गरजेचं आहे. विषय असा आहे, माझ्या जे का निदर्शनात आलं ते असं आहे, ही चांडाळ चौकटी आहे. हे जे विशिष्ट लोक आहेत यांचा ग्रुप आहे आणि हा ग्रुप सगळा अटॅच आहे कार्यकारी अधिकाऱ्यांना. यांच्या मिटिंग होत असतात की आता याला इथं बदलायचं आणि तिथं कोण नेऊन ठेवायचं, यांच्या आपसात मिटिंग होतात. आणि हे आमच्या सारख्याला म्हणा किंवा आमचे नेते आहेत, नामदार साहेब असतील, यांना फक्त कानावर घालतात, साहेब हा चांगला आहे, याला आपल्याला घेतलं पाहिजे, असं होईल तसं होईल. हे सगळं वातावरण तयार करतात आणि वातावरण तयार करून ते लोक त्या ठिकाणी बसवले जातात. वस्तुस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगतो, हेच लोक यांचेच कार्यकर्ते
म्हणजे कार्यकर्ते म्हणजे हे पुढारकी पण संस्थांमधलं तुम्हाला सांगतो, वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटला इतकी मोठी लाईन आहे यांची की यांचेच लोक त्या ठिकाणी बसवले जातात. या खाद्याचे बदले करायचे असेल तर आमच्यासारख्याला त्या कर्मचाऱ्याला घेऊन महिना करावं लागतं. पण एखाद्या प्रमुख ठिकाणी कोण बसणार आहे हे 1 महिना आधी डिक्लेअर होतं संस्थांमध्ये, आणि छाते ठोकून हे नालायक लोक सांगतात की हा बसणार आहे आणि बसणार. अरे एवढी मगरूर आली कुठून तुमची? कस काय आली तुमची मगरूर एवढे? म्हणजे तुम्ही सगळं लाभाच्या पदावाली एकत्र येतात, कार्यकारी अधिकाऱ्याला बरोबर घेतात, संरक्षण प्रमुखाला बरोबर घेतात, आणि तुमचं चालू आहे. म्हणजे बाकी काय कोण नाही जायचं. आणि तुमच्या बापाच आहे संस्थान, खुर्चीवर बसले म्हणजे तुमच्या बापच झाली ती खुर्ची. ही साई भक्तांची 1-1 रुपये डोनेशन टाकणाऱ्या साई भक्तांची, डोनरची, शिर्डी शहराची, या देशाची तुम्हाला सांगतो सगळ्यांचा अधिकार तिथं. खुर्चीवर बसले म्हणजे मालक झाले का तुम्ही? काही निर्णय घेणार का तुम्ही? लायकीचे लोक नाही का संस्थांमध्ये? तर ज्यांना हे पद तुम्हाला देता येत नाही तेच लोक का पाहिजे? तिथून काढला की इथून काढला का तिथं, तेच लोकांसाठी पाहिजे तुम्हाला. मी ही जी काय प्रेस घेतली हे 100% हा विषय साहेबांपर्यंत जाणार आहे. त्यांनी मला विचारणा केली, हेच माझं सांगणार आहे जे मी आता बोललो ते. त्याच्यामुळं यात प्रश्नच येत नाही. 100% ते दखल घेतील, सुजयदादा दखल घेतील, याच्यात मला कुठली शंका नाही. तुम्ही 2 पत्रकार परिषद घेतल्या, आता यापुढचं तुम्ही पत्रकार परिषद घेणार समोर उत्तर देणार. एक लक्षात घ्या, नेत्याच्या कानापर्यंत ही गोष्ट जाणार. मला विचारणं होईल नाही होईल, पण तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत कारभार सुरळीत होत नाही, जोपर्यंत हे नालायक लोक त्या ठिकाणी आपसात बसून पद वाटायचं थांबणार नाही, जोपर्यंत हॉस्पिटल सुरळीत होणार नाही, तोपर्यंत हे जे काही प्रश्न आहेत हे माझे याच्या संदर्भात विचारणा असेल किंवा याच्या संदर्भात पाठपुरावा असेल तो सर्व मी करणार आहे. आंदोलनाची गरज अभय शेळके पाटलाला नाही, पण एक निश्चित सांगतो, तुम्ही जी ताकद आहात ना ती खूप मोठी ताकद आहे. तुम्ही सोशल मीडिया, प्रिंट मीडिया याची ताकद सर्वसामान्याला माहिती आहे तुमची काय ताकद आहे. आणि तुमचं माध्यम माझ्यासाठी, या सर्वसामान्य शिर्डीकरांसाठी, त्या कर्मचाऱ्यांसाठी, साई भक्तांसाठी ही खूप मोठी ना देण आहे तुम्हाला सांगतो. आणि 100% तुमच्या माध्यमातून वेळ प्रसंग पडली तर आंदोलनाच्या माध्यमातून, पण हा विषय तडीस नेण्याची जबाबदारी 100% आमची आहे. 100% उघडलं गेलं पाहिजे. पण मग जो काय प्रश्न आपण उपस्थित केला की काही नेते, काही लोक जे 10वी पास आहे ते संस्थान चालवता, ते IAS अधिकाऱ्याला शिकवता की कसं संस्थान चाललं पाहिजे, आणि आमचे बापू असतील, आम्ही असू, आम्ही याच्यात फार लक्ष देत नाही एकंदरीत असं दिसतंय. आणि म्हणून असले गोष्टी घडतात, म्हणून कुठलंही गेट मागणी करून सुद्धा उघडत नाही. असं आहे, ही निवडणूक प्रत्येकाला अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो संविधानाचा अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार आहे. पण शेवटी कोणाला अपक्ष उभं राहायचं असेल, कोणाला वेगळ्या पक्षातनं उभं राहायचं असेल, कोणाला सत्ताधारी पक्षातनं उभं राहायचं असेल, शेवटी प्रत्येक नेता कोणाला उमेदवारी द्यायची, कसं आरक्षण पडेल त्या अनुषंगानं प्रत्येक नेता त्या ठिकाणी विचार करेल. आणि तिकीट मिळालंच पाहिजे आणि मी नगराध्यक्ष झालंच पाहिजे अशी काही भूमिका कोणाची जर असेल समजा, त्यांनी ती डोक्यातून काढली पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणून काम केल्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि याच्या पलीकडं उमेदवार 10 राहू द्या, 5 राहू द्या, शेवटी जनता ठरवणार आहे कोणाची लायकी आहे तिथं बसण्याची आणि कोण कामकाज करू शकतो. तुमची भूमिका काय? माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे. माझ्या नेत्यांनी जर मला सांगितलं, राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, सुजयदादा असतील, की बाबा तुम्हाला तिकीट नाही आणि तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काम करावं लागेल, तर 100% सगळ्यांच्या पुढं मी जाऊन ते काम करणार आहे. आणि ते जर म्हणले की गरज आहे तुमची, आपल्याला या निवडणुकीत यश मिळवायचं तुमची गरज आहे, त्या ठिकाणी मग पुढे कोणी उभा राहू द्या, आपण निवडणूक लढवणार. आणि हे सगळं जे तुम्हाला मी सांगितलं ना, एकच सांगतो शेवटी, चुकीला माफी नाही. लक्षात ठेवा, हे जे काय चाललंय ना संस्थांमध्ये, मी आता सांगतो, कुठल्याही परिस्थितीत चुकीला माफी नाही. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी साई संस्थांचा कारभार आहे तो बाहेर आणला किंवा मंदिरातील प्रकार बाहेर आणला, त्यानंतर अभय शेळके देखील आक्रमक झाले, त्यांनी हा प्रकार बाहेर आणला. मात्र ग्रामस्थांमध्ये अशी चर्चा आहे की अभय शेळकेंना या सगळं घटनेचं श्रेय घ्यायचं आहे, म्हणून अभय शेळके पत्रकार परिषद घेत आहे. काय श्रेय घ्यायला अभय शेळके पाटील हा काय छोटा कार्यकर्ता नाही, हा सर्वसामान्य जनतेतनं आजपर्यंत निवडणूक लढवत आलो. आणि जे बोलतो बोला, जे बोलतो तेच करतो. आणि माझ्यावर जो विश्वास आहे नेत्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा,
तो विश्वास हा कायम आहे. कोणाला काय बोलायचं माझ्या विरोधात, कोणाला काय चर्चा करायची, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मग असा प्रश्न येतो वारंवार, शांत बसायचं. निवडणूक आली, उद्या आरक्षण काय हे सुद्धा माहित नाही, उद्या कुठलं आरक्षण पडतं याची कल्पना नाही. ह्या गोष्टींचा आणि त्या निवडणुकीचा कुठेही संबंध नाही. ना तिकीट मिळेल किंवा मिळेल याची सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. कोणी याच्याबद्दल काही वेगळी चर्चा करत असेल तो त्यांचा प्रश्न आहे.